आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी, सीपी राधाकृष्णन आज उपराष्ट्रपती म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत। त्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत पोहोचले। उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांच्या आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला गेलेले आहेत आणि उपराष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्याचं शिंदेंना खास आमंत्रण देण्यात आलंय। एनडीएमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे मुख्य नेते आणि प्रमुख सहकारी म्हणून शपथविधी सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत। एकनाथ शिंदेंचा विशेष निमंत्रितांमध्ये समावेश करण्यात आलाय। सकाळी 9:30 वाजता सीपी राधाकृष्णन नवीन महाराष्ट्र सदनातनं बाहेर पडतील आणि शपथविधीसाठी राष्ट्रपती भवनाकडे जाणार आहेत। अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे यांच्याकडनं। रामराजे, विशेष उपस्थिती जी आपल्याला पाहायला मिळते किंवा विशेष निमंत्रित म्हणून फडणवीस, एकीकडे आपल्याला एकनाथ शिंदे यांचं नाव पाहायला मिळतंय, काय अधिक माहिती? उपमुख्यमंत्री दोघेही दिल्लीमध्ये दाखल झाल्याची माहिती मिळते आणि उपराष्ट्रपती पदाच्या शपथविधीच्या सोहळ्यासाठी हे दाखल झालेले आहेत आणि सर्वच जे विशेष पाहुणे आहेत त्यांना 9 वाजता राष्ट्रपती भवनाच्या सभागृहामध्ये हजर राहण्यासाठी सांगितलेलं आहे। तर 9:30 वाजता उपराष्ट्रपती जे आहेत सीपी राधाकृष्णन ते नवीन महाराष्ट्रावरून निघतील आणि थेट शपथविधीच्या ठिकाणी पोहोचतील आणि त्यामुळे सर्वच राज्यातील जे महत्वाचे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, एनडीचे घटक पक्ष आहेत, या सर्वांनाच या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण पाठवण्यात आलेलं आहे। कारण आपल्याला माहित होतं की उपराष्ट्रपतीची निवडणूक जी आहे ती मोठ्या फरकानं जिंकलेली आहे। साधारणतः 152 अधिकची मतं जी आहेत ती मिळालेली आहेत सीपी राधाकृष्णन यांना, त्यामुळे मोठा विजय झालेला आहे आणि लवकरात लवकर हे शपथविधी सोहळा व्हावा अशी सरकारची पण इच्छा होती। त्यानुसार हा लवकरात लवकर शपथविधी सोहळा होतोय। निकाल लागल्यानंतर 3 दिवसामध्ये म्हणजे 12 तारखेला हा शपथविधी सोहळा पार पडतोय। नक्कीच, धन्यवाद या माहितीसाठी। तर स्वतः एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात दिल्लीमध्ये पोहोचल्यावरती काय प्रतिक्रिया दिली पाहूयात। त्यांच्या शपथविधी सोहळ्याला मला उपस्थित राहण्याचं भाग्य लाभलेलं आहे, संधी मिळालेली आहे। मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि एनडीएला धन्यवाद देतो त्यांच्या आभार।